सगळे दिसतील. वरतून टाकणं कॅमेरा एक. आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन कशासाठी? कांदा उत्पादक शेतकरी आणि मका उत्पादक हे दोनही शेतकरी मरत आहे आणि देशात तर राज्यात तर सगळेच शेतकरी कापसापासून सोयाबीन पासून तर सगळे मरत आहे. 20% खरेदी नाही आहे. म्हणजे खरेदी केंद्रावर जर मक्याची खरेदी पाहिली तर 20% पण नाही. सोयाबीनची 10 ते 15%. पंजाबच्या शेतकऱ्याचा गहू 70% खरेदी केला तिथल्या राज्य सरकारने. आणि आपलं भोंदू सरकार, भोंदू बाबाचं भोंदू सरकार इथे कांदा उत्पादक शेतकऱ्याला साधा भाव ठरवला नाही. तुम्ही का बरं भावांतर योजना सुरू करत नाहीये? मग आमचा कांदा जर 1200 मध्ये गेला आणि तो जर 2000-3000च्या वरती खर्च येत असेल तर ते भावांतर योजना MP सुरू होऊ शकते. इथं का नाही? तुम्ही सांगा, आजही जगभरात कांद्याचे भाव 50 ते 60, 70, 80 रुपये आहे. किमान तुम्ही आखाती देशात जा, अरब मध्ये जा, प्रचंड मागणी आहे. निर्यातीसाठी सबसिडी तुम्ही साखरेला देता ना, निर्यातीसाठी सबसिडी. म्हणजे साखर उत्पादक शेतकऱ्याच्या घरात नफा आला पाहिजे, त्याच्या खिशात नफा आला पाहिजे म्हणून तिथे ते व्यवस्था करतात. ते कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी का करत नाही? उलट तर तुम्ही कापूस बोलावून घेतला, अमेरिकेचं तुम्ही डील केली. मग या सगळ्या अवस्थेमध्ये जर माझा शेतकरी असा मरत असेल कांदा उत्पादक, साधं नाफेडची खरेदी APMC करावी. कित्येक दिवसाची मागणी, दोनदा मीटिंग होऊन सुद्धा कुठं पाणी मुरते आणि कोणत्या मंत्र्याच्या घरात खिशात पैसे जाते ते समजत नाही. हे अतिशय वाईट आहे. आता खरेदी केंद्र जर नाफेडचे जर APMC सुरू झाले तर अर्ध करप्शन कमी होऊन जाईल. इथला मका, नाफेडवरचा मका आम्ही पाहतो चांदवडले जाते कसा हो, आणि 3 मंत्री आहे इथं नाशिकमध्ये. म्हणजे तुमचा दबाव वाढला का कमी झाला का तुम्ही त्याच्यात सामील आहे असे प्रश्न निर्माण होते. आम्ही ऐकू तेपर्यंत ऐकू. कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी व्यवस्थित धोरण ठरलं पाहिजे. त्याला भावांतर योजना सुरू केली पाहिजे. त्याच्या निर्यात बंदीसाठी एक कायमची व्यवस्था. तुम्ही किती वर कांदा वरते गेला, 3000च्या वरते कांदा गेला तर करा ना तुम्ही, पण त्याला 2000पर्यंत 2-2500पर्यंत सेफ तर ठेवा ना. याचे काही धोरण आखावं लागेल. किमान 5 वर्षाचा टाइम बॉम्ब कार्यक्रम आखा. 5 वर्षाचं धोरण घ्या. ते का घेत नाही सरकार? आणि हे ऐकू तेपर्यंत ऐकू, नाही तर आम्ही मग सांगितलं ना, हम दांडी यात्रा भी निकाल सकते, गांधी की जरा जैसी, और दिमाग में आए तो भगत सिंह की जैसी बंदूक भी उठा सकते हैं.